आपल्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आपलं कसं जसं आहे तसं या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. मी आज अंगारकी संकष्टीमुळे मोदक बनवत आहे. ह्यात लागणारे तुम्हाला साहित्य सांगते. गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, ह्यात वेलची आहे आणि खसखस आहे. हे जर मिक्सरला बारीक करून घेतले. एक चिमूटभर मीठ आहे, हे काजू आणि बदाम आहे आणि गूळ आणि एक वाटीवर ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर आता आपण सारण बनवून घेऊया. आता आपण ओलं खोबरं आधी कढईमध्ये टाकूया. एक वाटीभर आहे. आता याच्यानंतर गूळ आहे, त्याच्यापेक्षा छोटी वाटी आहे ही. मीठ छान आपण मिक्स करून घेऊया. आता गूळ विरघळायला लागलाय. थोडं पाणी सुटलं की तुमच्या आवडीनुसार तुम्ही परतून घ्या. मी थोडंच परतणार आहे, कारण आम्हाला थोडंसं पाणी लागतं. तुमच्या आवडीनुसार सुकं जास्त करायचं की तुमच्या आवडीनुसार करा. आता मी वेलची पावडर आणि खसखस पावडर टाकते. आता चांगलं पाणी सुटलं यायला, इथेच असेल वलं झाले. आता मी काजू आणि बदाम टाकते. आता आपलं सारण पूर्ण झालेलं आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. आता आपलं सारण पूर्ण तयार झालेलं आहे. थंड आता करून आपण मोदक बनवायला घेऊया. सारण आपलं थंड होईस्तोवर आपण आता लातिंब्या लाटून घेऊया. आता आपण हे कणकीचा गोळा घेतलेला आहे. एकदम मोठी चपाती बनवायची, मग त्या वाटीनं छाप पाडायचा, म्हणजे आपला वेळ वाचतो. आता आपण ही चपाती लाटून झालेली आहे. आता त्याचा छाप पाडूया. करे आपण सर्व छाप काढून घेऊया. अशा प्रकारे आपण आता असे मोदक भरून घेऊया. पाकळ्या बनवूया. आता आपला मोदक तयार झालेला आहे. बघा आता कसे क्यूट पाकळे आलेले आहेत. अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून तुम्हाला दाखवते. आपण ही चाळण घेतलेले आहे. तर आता आपल्याला उकडायचे मोदक. त्यात मी तेल लावून घेते. आता याला तेल लावण्याचं कारण की उकडीचे मोदक लगेच निघतात तेलामुळे. अशा प्रकारे ठेवायचं. अशा प्रकारे आपले मोदक बनवून झालेले आहेत. आता आपण पाणी उकळायला ठेवूया. घेतलेलं आहे, हे भांडे घेतलेले आहेत, पाणी ठेवलेलं आहे. तर हे उकळल्यानंतर आता ही उकळत येईल पाणी, तेव्हा आपण ती चाळण ठेवूया ह्याच्यावर. आता पाणी तापलेलं आहे, उकळे आलेले. आता मी मोदक उकडायला ठेवते. यातलं थोडं मोदक काढलेले आहेत, कारण त्याला तळून काढायचं आहे, तळायचं आहे. त्यासाठी मी काढलेलं आहे. मी झाकण ठेवते त्याच्यावर. 10 मिनिटात असंच उकडत ठेवूया. अशा प्रकारे आपले मोदक उकडून झालेले आहेत. आपण बंद करूया गॅस. अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहे. चला आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया. चला आपण आता देवाला नैवेद्य दाखवूया.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मोरया. रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा.